नमस्कार, मी प्रवीण जाधव। आज आपण आलो आहे मानखुर्द मंडाळा, कुर्ला स्क्रॅप म्हणून ओळखलं जातं। एक मोठं असं अतिक्रमण जे तुम्ही क्वचितच कुठेतरी बघाल। मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शासन आणि पोलीस यांनी यावेळी जो कारवायांचा धडाका चालू केलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे। आपण पाहू शकता माझ्या आसपास इथे बरेच भंगार माफिया आहे जे अनधिकृतपणे भंगारचा धंदा करत होते। तेल माफिया आहेत, ते तेल माफिया इथे काही प्रमाणात खराब तेल आणून त्याच्यावर काही प्रक्रिया करून विकलं जात होतं असा आरोप होता। मागील काही महिन्यात काही दिवसांमध्ये इथे काही डेड बॉडीज सापडल्या होत्या जे आपले स्थानिक पोलीस असतील, मुंबई पोलीस ते याच्यावर तपास आणि कारवाई करण्याच्या दिशेत होतेच। पण अशामध्ये अशी कारवाई होणं नक्कीच कौतुकास्पद आहे, कारण ह्या कारवाईमुळे कुठेतरी नक्कीच गुन्हेगारीला आळा बसेल। हे जे अतिक्रमण करतात राजरोसपणे, ज्यांना कोणाचाही धाक राहिला नाही आहे, भीती राहिली नाही, त्यांच्यावर कुठेतरी चाप बसेल आणि महाराष्ट्र शासनाच्या या जागा आहेत, महानगरपालिकेच्या जागा आहेत, त्या मुक्त होतील आणि नागरिकांसाठी काहीतरी चांगल्या योजना राबवता येतील अशी आपण आशा बाळगू। यामध्ये उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर आणि स्थानिक पोलीस स्टेशन आणि महानगरपालिका या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे। धन्यवाद। मुंबई उपनगरातील सर्वात मोठ्या अतिक्रमण निष्कासन मोहिमांपैकी एक ही मोहीम ओळखली जाते। जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरून अनधिकृत अतिक्रमणे निष्कासन मोहीम हाती घेतले। आपण मध्यंतरीच बघितलं असेल, मानखुर्द डब्बा कंपनी येथील 11 एकर जमीन ही त्यांनी मुक्त करून मध्यवर्ती कारागृहासाठी प्रशासनाकडे सुपूर्द केले। त्यानंतर ही सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईमध्ये 220 गोडाऊन गाळे निष्कासित केलेत आणि अंदाजे 14 एकर जमीन, शासकीय जमीन अतिक्रमण मुक्त केले। आणि उपजिल्हाधिकारी यांच्यासोबतच बृहन्मुंबई महानगरपालिका एम पूर्व विभाग आणि चेंबूर झोन 6चे DCP समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली केले। उपजिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 6 समीर शेख यांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा उपलब्ध करून दिल्याने सदर निष्कासन मोहीम यशस्वी पार पडली। सदर मोहिमेमध्ये 600 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी, महानगरपालिकेचे 150 कर्मचारी आणि महसूल विभागाचे 100 अधिकारी व कर्मचारी नेमणूक केली होती। सदर जमिनी निष्कासन कारवाईमध्ये महाराष्ट्र शासनाची जवळजवळ 14 एकर जमीन अतिक्रमण मुक्त केले अशी माहिती मिळाली। सदर कारवाईमध्ये 220 पेक्षा जास्त गाळे निष्कासित केलेत। त्यामुळे नक्कीच मोठी कारवाई मानली जाते आणि कौतुकास्पद कारवाई मानली जाते।